नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सेल इंडिया म्हणजेच स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. पाहू शकता, जे अधिकृत नोटिफिकेशन आहे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया सेल इंडिया लिमिटेड यांच्या अंतर्गत 249 मॅनेजमेंट ट्रेनी टेक्निकल सेल थ्रू द गेट 2024 साठीची भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. यामध्ये पदे पाहू शकता. इंजिनिअरिंग डिसिप्लिनमध्ये केमिकल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रिकल आहे. यामध्ये पोस्ट आहेत प्रत्येकी 10, 21, 9 आणि 61. त्याचबरोबर इंजिनिअरिंग डिसिप्लिनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिक, मेट्रोलॉजी आहे. यामध्ये पाहू शकता 5, 11 आणि 69 आणि 63 प्रत्येकी जागा आहेत. यानंतर रिझर्व्हेशन जे आहे 249 जागांसाठीच्या आरक्षित जागा ओपनसाठी 103 आहेत. ओबीसीसाठी 64, एससीसाठी 37, एसटीसाठी 18 आणि ईडब्ल्यूएससाठी 24 आहेत. यामध्ये पीडब्ल्यूबीडीसाठी 4% पोस्ट रिझर्व्ह असणार आहेत. पात्रता पाहू शकता. वयाची पात्रता आहे 28 वर्षापर्यंत. 25 जुलै 2024 रोजी 28 वर्षापर्यंत. यामध्ये सूट आहे एस-सी-एस-टीसाठी 5 वर्ष, ओबीसीसाठी 3 वर्षाची सूट आहे. मिनिमम क्वालिफिकेशन आहे डिग्री इन इंजिनिअरिंग विथ 65% मार्क्स, ॲव्हरेज ऑफ ऑल सेमिस्टर्स. यामध्ये इंजिनिअरिंग डिसिप्लिन आहे केमिकल, सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिक, मेट्रोलॉजीसाठीचं. यामध्ये डिसिप्लिनसुद्धा देण्यात आलेलं आहे, चेक केलं जाऊ शकतं. विस्तारित माहिती जाहिरातीमध्ये आहे. अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर या भरतीसाठी मेडिकल स्टँडर्डसुद्धा महत्त्वाचं आहे. सिलेक्शन प्रोसेस पाहू शकता. गेट 2024चे स्कोर्स जे आहेत, त्या कोर्सच्या आधारावर म्हणजे स्कोर्स जो आहे गेट 2024 साठीचा, त्या आधारावर सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने 249 जागांसाठीची ही भरती आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने जी अधिकृत वेबसाईट आहे, या वेबसाईटद्वारे रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. यामध्ये ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू प्रोसेस असणार आहे शेवटमध्ये. त्यामध्ये रेशो आहे 1:12 या प्रमाणात ती आहे सिलेक्शन प्रोसेस केली जाईल. याबद्दलची डिटेलमध्ये माहिती देण्यात येईल. अशा पद्धतीने ही जी भरती आहे, अर्ज करू शकता. अप्लाय करण्यासाठीची प्रोसेससुद्धा डिटेलमध्ये सांगण्यात आलेली आहे. ॲप्लिकेशन फी पाहू शकता. ₹700 ॲप्लिकेशन फी आहे नॉर्मलसाठी. त्याचबरोबर जे बाकीचे कॅन्डिडेट्स आहेत, ओबीसी, एन-सी-एल, ई-डब्ल्यू-एस कॅन्डिडेटसाठी ₹200 आहे प्रोसेसिंग फी. यामध्ये एस-सी-एस-टीसाठी आणि पी-डब्ल्यू-बी-डीसाठी ₹200 फी आहे. ओबीसी, एन-सी-एल आणि ई-डब्ल्यू-एससाठी ₹700 ॲप्लिकेशन फी आहे. डिटेलमध्ये अर्ज केला जाऊ शकतो. अशा पद्धतीने भरतीसाठी 249 जागांसाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या महत्त्वाच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.